मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे, या 8 ते 10 दिवसामध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक खळबळजनक अशा घटना घडत गेल्या आणि घडत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उबाठा गट एक एक करून पक्षप्रवेश करत आहेत. शिंदे सेनेमध्ये, महायुतीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. कालच झालेला आहे यांचा पक्षप्रवेश. त्या अगोदर 6 बंडखोर केलेले खासदार आणि आता अजून एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे सुषमा अंधारे यांच्याबाबत. सुषमा अंधारेंनी देखील खळबळजनक असा वक्तव्याचा डोंगर उभा केलेला आहे. कारण अचानक पक्षप्रवेश होत नाही, तर अनेक दिवसापासूनची रणनीती आखली जाते आणि हे आपल्या डोळ्यासमोरून होऊन जातं आणि ते आपल्याला दिसत नाही. याकडे पक्ष प्रमुखाने लक्ष देणं गरजेचं आहे, पाहणी करणं गरजेचं आहे, असा सूचक नाराजी देखील सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. परंतु या संपूर्ण घडामोडी एकीकडे चालू असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबाबत एक अत्यंत महाराष्ट्राला आणि शिंदे समर्थकांना धक्का देणारी बातमी सध्या समोर येते. राजकारण राहिलं बाजूला, पण माणूस म्हणून आपण सदैव एकाच लाईन मध्ये असतो. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत, प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे जे दौरे आहेत, जे ठराविक आखणी कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रमांना सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे. डॉक्टरांना ताबडतोब बोलवून एकनाथ शिंदे यांची तपासणी करून ताबडतोब त्यांचा इलाज सुरू केलेला आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर सांगितलेली आहे. घाबरण्याचं, भीतीचं काहीही कारण नाही असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ही बिघडली, खालावली असा शब्द आणि अशी बातमी जेव्हा कानावर पडली, तेव्हा शिंदे समर्थकांवर खळबळजनक आणि काही तासासाठी अवाच्य झाली आणि त्यांच्यावर दुःख आलं. परंतु जेव्हा बातमी कळाली की सुरक्षित आहेत, प्रकृती व्यवस्थित आहे, तेव्हा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा पुढील हालचालींना वेग आला. तोपर्यंत वेग थांबला होता. आता तो वेग असा आहे, तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश दिवसेंदिवस होत आहे, वाढत आहे, पक्ष मोठा होत आहे. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एक एक नेता हा सोडून जात आहे. याचं कारण काय, याचं आत्मपरीक्षण करावं असं देखील संजय राऊत, खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी देखील खंत व्यक्त केली. या संपूर्ण घडामोडी चालू असताना एकीकडे राजकीय वर्तुळातून अनेक घडामोडी समोर येतात. त्यामध्ये परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांना जेव्हा पत्रकार बांधवांनी विचारलं, तेव्हा संजय राऊतांनी केलेली त्यांच्यावर खालच्या भाषेतील टीका, कुटुंबियांवर केलेली टीका, जेव्हा अनेक प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांनी सांगितलं, शिवसेना म्हणजेच उबाठा पक्ष फोडण्यासाठी जबाबदार व्यक्ती जी आहे ती म्हणजे खासदार संजय राऊत. आपली उंची काय, आपली पातळी काय, आपलं पद काय हे पाहून स्टेटमेंट करावं, बोलावं. ते त्यांनी भान ठेवलं नाही आणि संजय राऊतांमुळेच आज उबाटा पक्ष हा संपत आलेला आहे आणि त्याला कारणीभूत आम्ही नाही, कुणीच नाही, फक्त संजय राऊत. त्यांच्यामुळेच आज उबाटा पक्ष संपुष्टात येत आहे. याचं आत्मपरीक्षण ठाकरे गटाने करावं. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही सदैव शिवसेनेसोबतच आहोत, शिवसेनेतच आहोत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबतच आहोत. फक्त आम्ही काही माणसं सोडलेली आहे, पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत असं देखील स्टेटमेंट संजय जाधव यांनी केलं. या संपूर्ण घडामोडी घडत गेल्या. राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे. अमोल कोल्हे, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे
यांनी देखील एक स्टेटमेंट दिलेलं आहे. ऑफर आली तर विचार करू. शरद पवार गटाला देखील लवकरच धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. या संपूर्ण घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत